परत परत मोदींना निवडून द्यायचं की नाही? मोदींना द्यायचं आणि महागाई करायला का? तर तुम्ही कोणासोबत जाल? सुप्रिया ताई आमच्याकडे आली त्या सुपसंती राहील. आमच्याकडे अख्ख्या गावामध्ये सुप्रिया त्यांना राहणार आहे. कोणतं गाव? सुनेत्रा पवार. का बरं? कारण की इथं जे 15 वर्षामध्ये कमिटमेंट झाली त्याच्यापैकी 1% सुद्धा फुलफिल नाही केली. हा प्रश्न नाही सांगू शकत कारण का चर्चा कोणाची? नाही, मी त्या चर्चेतच नाही पडत. मी फक्त चर्चा मतदानाच्या त्या दिवशीच मी फक्त करतो एरी. प्रभाव करण्यासाठी अहो पण ते शेवटी भाजपलाच गेलेत ना. भाजपवाल्यांनी GST टॅक्स 600 रुपये सिलेंडर तुम्ही हजार रुपये केलाय, मग महाग आणणार ना. बदल घडवायचा ना आम्हाला. टेक्स्टाईल आंबच राहिलं, नोकरी मिळणंच मुश्किल झालेलं आहे. ते काँग्रेसने नाही केले, भाजपने केलेले आहेत. त्यांना सत्तेने घेतलेले म्हणजे हास्यास्पद आहे ना ही गोष्ट. म्हणजे सुळे का? 100% सुळे. 100. नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये. बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होते. पवार घराण्यामध्ये सुरू असलेली ही लढत नक्की रंगतदार होणार का? त्यासाठी आपण पवार घराण्यामध्ये सुरू असलेली ही लढत रंगतदार होणार का? मतदार कोणाला साथ देणार? आदी बाबींचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत भोर वेल्हा विधानसभा मतदारसंघामध्ये. भोर शहरात आलो आहे. भोर शहरातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार कोणाला साथ देणार आहेत भोरकर, आणि सरकारच्या कामावर येथील नागरिक खुश आहेत का? त्यांच्या समस्या का? होणारा खासदार त्यांना कोण हवं आहे, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? तर चला येथील नागरिकांशी संवाद साधू. भोरमध्ये आहोत आपण. मावशी, सरकारवर खुश आहेत का तुम्ही? सरकारवर खुश आहेत का? सरकारवर हा आहे. सरकार चांगलं आहे काय? आता आम्हाला नाही एवढं सांगता येणार काय. म्हणजे महागाई कशी आहे, काय महागाई भरपूर आहे. वाढली महागाई? मग गॅस बीस कसं वाढलंय? आता निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला? निवडणूक लागली की आता मोदींना ठरवायची वेळ आली, परत मोदींना निवडून द्यायचं की नाही? मोदींना द्यायचं आणि महागाई करायला का? मग आता निवडणूक आहे, मोदींच्या बाजूने सुनेत्रा पवार उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे. तर म्हणजे या भागाची पसंती कुणाला असेल? ते आता बघू त्या टायमाला काय करायचं आता ते. 1 महिन्यावर चालेल निवडणूक, पण सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार कुणाची चर्चा आहे? तुमच्या मनातलं कोण तुम्ही सांगणार आहे का मला? आता चर्चा कुणाची? तुमचं नाव विचार. चर्चा म्हणजे आता मोदीने काय केलंय आमचं? कुठं महागाई वाढवली? काय केलंय त्यांनी? महागाई वाढवली म्हणजे मोदीच्या विरोधी मतदान जाईल असं वाटतं तुम्हाला? अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण, नक्की त्यांचं मत काय आहे. सरकारवर खुश आहात का तुम्ही? हा सरकारवर खुश आहात का? हा सरकारच्या योजना काय भेटल्यात का तुम्हाला? काहीच नाही अजून भेट. काहीच नाही भेटल्या. आता निवडणूक आली, केंद्र सरकार ठरवायची. मग काय करायचं? सुप्रिया सुळेंसोबत जातील महिला की सुनेत्रा पवारांबरोबर जातील? आता कोण येईल त्यांच्यावर जायचं. नाही, पण आता विविध मतदारसंघांमध्ये पुरुषच उमेदवार असतात. ह्या मतदारसंघामध्ये महिला उमेदवार आहेत, महिलांना प्रतिनिधित्व करायला भेटणार आहे. एक उमेदवार आहेत अजितदादा पवारांच्या भगिनी सुप्रिया सुळे, आणि दुसरे आहेत अजित पवारांच्याच पत्नी सुनेत्रा पवार. एकाच घरातली ही लढत आहे. तर तुम्ही कोणासोबत जाल? सुप्रिया ताई आमच्याकडे आली त्या. सुप्रियाताई. का बरं सुप्रियाताई? आहे आपलं काहीतरी ज्या करत्यात केलंय. आता आम्हाला नाही मिळालं तर दुसऱ्यांना मिळाले. भांडे काय बाय असं दिले. सुप्रिया सुळेंना पसंती राहील. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण. समाधानी आहात का तुम्ही? केंद्र सरकार, राज्य सरकारवर समाधानी आहात? हो आहे की. काय योजना भेटल्यात का सरकारच्या तुम्हाला? हा रेशनिंग भेटते फुकटचं. रेशनिंग भेटते म्हणजे मोदीनं खुश आहात तुम्ही? हा आता लोकसभेची निवडणूक आली, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवारांची लढत होती. तर तुमच्याकडे कोणाला पसंती राहील? आमच्याकडे अख्ख्या गावामध्ये सुप्रिया त्यांना राहणार आहे. कोणतं गाव आहे तुमचं? हरणस भोर हरणस. तालुक्यातलं. का बरं सुप्रिया सुळेंना? त्यांनी पहिल्यापासून म्हणजे पूर्वीपासून आमच्याकडेच खासदार आहेत त्या. त्यामुळं- अजित पवारांना का नाही साथ देणार? नाही, ते कसं आहे माहिती आहे का, अजित पवारांनी हे केलं ना, पक्ष बदलला, त्यामुळं आमचं मत नाही त्यांच्याबद्दल. पक्ष बदलला म्हणून त्यांच्यासोबत जाणार. सरकारवर समाधानी आहात का तुम्ही? हो आहे. काय सरकारबद्दल काय सांगाल? काय गोष्टी आवडल्या सरकारच्या तुम्हाला? सरकारने आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये केलेलं आहे आणि आपल्याला नाव महत्त्वाचं आहे.